मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, बी फॉर्म फर्स्ट ईयर, nomenclature of any compound by two systems. First is a common or a trivial system, and the second one is a IUPAC system. आणि आपण एक एक फॅमिली बघू. अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्किल हलाइड, अल्कोहोल, नायट्रो कंपाउंड, कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड, कीटोन्स. पण जी फर्स्ट फॅमिली आहे अल्केन, ही जर आपण थोडी डिटेल मध्ये बघितली तर आपल्याला पुढल्या सगळ्या सिस्टीमचे नाव देणं सोपं जाईल. नोमेनक्लेचर फर्स्ट फॅमिली इज अल्केन. First family is alkane. There are two types of nomenclature. Common system, that is also known as a trivial system, and then second one is a IUPAC system. First of all, कॉमन सिस्टीम, ट्रिवियल सिस्टीम. फर्स्ट टाइप आहे कॉमन सिस्टीम. ट्रिवियल सिस्टीम. In first common system, first prefix n. Prefix n should be written before the name. Small n हे prefix नावाच्या अगोदर लिहायचं आहे. For what condition you should be written for n? कोणत्या अटीला प्रिफिक्स n लिहायचा? If our alkane is a straight chain alkane, 1 2 3 4 carbon atom alkane is a straight chain alkane. All these examples are straight chain alkanes. Therefore, for the condition of straight chain alkanes, we should write the prefix n before the name. How many carbon atoms? 1 2 3 4. 4 carbon atom चा नाव काय? ब्यूटेन. and write the prefix n. n butane. Straight chain alkane, you should write the prefix n. 1 2 3 4 5 6. 6 carbon atom alkane is a hexane. n hexane. This one is also straight chain compound. 1 2 3 4 5 6 7. 7 carbon atom alkane is a heptane. Then we have to write n heptane. If
alkanes are straight chain alkanes, then we should write the prefix small n in a common system. Prefix iso. प्रिफिक्स आयसो कधी लिहायचं, कोणत्या कंडिशनला नावाच्या अगोदर आयसो लिहिलं पाहिजे बघा. One methyl group should be present on the second last carbon atom of the chain from any end. Second last carbon atom of the chain. Write the prefix iso. 2 नंबरच्या कार्बन ॲटम वर ते डावीकडून असू द्या किंवा उजवीकडून असू द्या, 2 नंबरच्या कार्बन ॲटम वर जर एक मिथिल ग्रुप असेल, 1 मिथिल ग्रुप इज प्रेझेंट ऑन सेकंड लास्ट कार्बन ॲटम ऑफ द चेन फ्रॉम एनी एंड, कुठल्याही बाजूना 2 नंबरला पाहिजे आणि मिथिलच पाहिजे, देन यू शुड राईट द प्रिफिक्स आयसो and count the total carbon 1 2 3 4 and 5 isopentane. 1 2 3 4 5 6 7 isoheptane. कोणत्या कंडिशनला आयसो नाव द्यायचं, जर चैन मध्ये डावीकडून किंवा उजवीकडून 2 नंबरच्या कार्बन ॲटम वर जर एक मिथिल ग्रुप असेल तर त्याच्या नावाच्या अगोदर आयसो लिहा. 1 मिथिल ग्रुप इज प्रेझेंट ऑन द सेकंड लास्ट कार्बन ॲटम ऑफ द चैन, देन prefix iso should be written. Prefix neo. प्रिफिक्स नियो कधी 2 मिथिल ग्रुप्स, इथं 1 मिथिल होता, इथं 2 मिथिल आहेत. 2 मिथिल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द सेकंड लास्ट कार्बन ॲटम ऑफ द चैन. 2 नंबरच्या कार्बनवर डावीकडून असो किंवा उजवीकडून असो जर 2 मिथिल ग्रुप अटॅच असतील तर त्याच्या नावाची सुरुवात नियोने करा. If 2 methyl groups are present on second last carbon atom of the chain, then prefix neo should be written. Neo, total carbon 3 and 2 5, neopentane. Neo 4 and 2 6, neohexane. तर प्रिफिक्स n कधी वापरायचं, प्रिफिक्स आयसो कधी वापरायचं आणि प्रिफिक्स नियो कधी वापरायचं हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. लिहून घ्या बोर्डावरला.
स्ट्रेट चेन अल्केन असेल तर प्रिफिक्स एन वापरा. सेकंड लास्ट कार्बन ऍटम वर जर एक मिथिल ग्रुप असेल तर आयसो वापरा. सेकंड लास्ट कार्बन ऍटम वर जर दोन मिथिल ग्रुप असतील तर नियो वापरा. लिहून घ्या सगळे एक्झाम्पल बोर्डावरले. These common system are of alkane family and alkane family. These are applicable to all other family also. हेच नोमेनक्लेचर इतर फॅमिलीला सुद्धा लागू पडतंय. त्याच्यामुळं अल्केनचं नोमेनक्लेचर म्हणजे बेसिक आहे. एकदा जर अल्केनचं क्लिअर कळालं तर आपल्याला पुढल्या फॅमिलीमध्ये तेवढा अडचण येणार नाही. कॉमन सिस्टीम ट्रिवियल सिस्टीम बघितल्यानंतर आयुपीएससी सिस्टीम बघूया. आयुपीएससी सिस्टीम फॉर द नोमेनक्लेचर ऑफ अल्केन. तुम्हाला सगळ्याला ह्याचा लॉंग फॉर्म माहित आहे. आयुपीएससीचा 11th 12th पासून तुम्ही शिकत आलेला आहात. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. काय आहे याचा लॉंग फॉर्म? I for international, U for union, P for pure, and A for applied, and C for chemistry. International Union of Pure and Applied Chemistry. What is the importance of this system? You should write any compound for this system. You should write the name of any compound, complicated compound, any type of compound should be written by this method. But in common system, if straight chain, you should write N. One methyl group is present on second last carbon, iso. Two methyl group present on second last carbon, neo. If one methyl group is present on third carbon, no common system. कॉमन सिस्टीमला काही मर्यादा आहेत. आयुपीएससी सिस्टीमला कुठलीच मर्यादा नाही. कोणत्याही कंपाऊंडचं तुम्ही नाव आयुपीएससी सिस्टीमनं देऊ शकता. आता मी एका बघा, I U P
PAC सिस्टीम. मी एका एक्झाम्पलचं नाव देतो, त्याच्यावर रूल्स तयार होतील. For this compound, we should not write the common system name or trivial system name, because for prefix "an", prefix "iso", prefix "neo", no condition will be satisfied. कुठलीच कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. त्याच्यामुळं अशा कंपाऊंडला तुम्हाला IUPAC सिस्टीम शिवाय पर्याय नाही. Then how to write the name of the compound by IUPAC system? There are some rules. Maximum rules will be common for all organic compound. ते rules आपण बघूयात. ते rules खूप महत्वाचे आहेत. त्याच्यातला पहिला रूल आहे, select the longest continuous carbon chain. First rule is select the longest continuous carbon chain. Second rule, numbering starting from that end which is nearer to substituent. जिकडून सबस्टिट्यूएंट तुम्हाला जवळ पडतो तिकडून नंबर द्यायचे. डावीकडून 2 नंबरला आहे, उजवीकडून 3 नंबरला आहे, लेफ्ट साइड नियरर आहे, जवळ पडतंय. राइट. देन आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट ओळखा कोणते आहेत ते. 1 2 3 4 4 सबस्टिट्यूएंट आहेत. 3 मिथिल and 1 ethyl. 3 मिथिल and 1 ethyl. 3 मिथिल आणि 1 इथिल ग्रुप आहे. अरेंज द डिफरंट सबस्टिट्यूएंट अकॉर्डिंग टू अल्फाबेटिक ऑर्डर. मग 3 मिथिल आहेत आणि 1 इथिल आहे, कुणाला अगोदर लिहायचं? विच वन इज द फर्स्ट? अकॉर्डिंग टू अल्फाबेटिक ऑर्डर. मिथिलचं M, इथिलचं E. विच शुड बी फर्स्ट? इथिल. इथिल शुड बी रिटर्न फर्स्ट and then methyl. Each substituents are indicated by separate number. प्रत्येक सबस्टिट्यूएंटला सेपरेट नंबर न इंडिकेट करा. म्हणजे कसा? 4 मध्ये इथिलला अगोदर लिहा. 3 इथिल. अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये इथिल येते पण त्याचा नंबर इथिल. मिथिल 3 आहेत, ह्या 2 मिथिलचे 2 2 2,2. ईच प्रत्येक सबस्टिट्यूएंटला सेपरेट नंबर द्यायचा. 2,2 2 आहेत. डाय मिथिल सॉरी 2 नाही, 2,2 आणि 4 नंबरला एक आहे 2,2,4. 2,2,4 3 मिथिल आहेत. ट्रायमिथिल 3 मिथिल आहेत म्हणून त्याला म्हणा ट्रायमिथिल. 6 कार्बनची चेन आहे, त्याला नाव द्या हेक्सेन. रूल कोणते? सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन, numbering starting from that end which is nearer to substituent, identify the substituent, arrange the different substituents according to alphabetic order. Each substituents are indicated by separate number. आता इथं for same substituent 2
di prefix, 3 tri, 4 tetra, 5 penta, etc. आणि अजून एक नियम आहे, नंबर अँड अल्फाबेट. Number and alphabet are separated by dash. Alphabet and number are separated by dash. Number and alphabet are separated by dash. And numbers are separated by comma. आणि लास्ट आहे नेम ऑफ द अल्केन. कळालं? टाका हेडिंग. Write down the heading IUPSC. Name the full form of the IUPSC. Write down rules. Number 1. Select the longest continuous carbon chain. Number 2, numbering starting from that end which is nearer to substituent. Number 3, identify the substituent. Identify the substituents. Next point, arrange the different substituent according to alphabetic order. Next point, each substituent are indicated by separate numbers. Next point, for a same substituent following prefix should be written. Following prefix should be written. खाल्ल्या ओळीला लिहा. Write down next line. For 2 डॅश करून लिहा. die, di. खालच्या ओळीला write down next line. For 3 try. Next line, for 4
कपड़ा, for 5 पेंटा एटसेट्रा. तसंच पुढं. राइट डाउन नेक्स्ट. अल्फाबेट एंड नंबर. आर सेपरेटेड बाय डैश and numbers are separated by comma. Last rule, name of the alkane. आणि बोर्डावरला एक्झाम्पल लिहून घ्या. ह्याच्यावरले काही एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस म्हणून नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया. आज आपण इथेच थांबू. ओके.